महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आपण त्यांना एखादा गडच भेट द्यावा असा निश्चय करून सेनापती उठले. केंजळगड, वाईची मोहीम, मनमोहनगड. वाईपासून जवळच असणारा डोंगरी किल्ला मनात भरण्यासारखा आहे. एखाद्या डोंगरावर मावळी पगडी ठेवल्यानंतर जसे दिसेल तसा याचा आकार आहे. गड देखणा चकोट पण जिंकून घ्यावयास अवघड होता. माथ्यावर पगडी सारख्या आकारामध्ये काळ्या कातळात रुंद पायऱ्या खोदल्या आहेत. या सुंदर दगडी पायऱ्या पाहणाऱ्यांचे भान हरपून टाकतात. या पायऱ्यांनी सरळ रेषेत वर चढत जावे लागते. या पायऱ्या पांडवकालीन आहेत. माथ्यावरच्या पायऱ्या माथ्यासारख्या गंभीर. गंगाजी विश्वासराव किर्दत हा किल्लेदार गडाचे रक्षण करत होता. युद्धास सुरुवात झाली. हंबीररावांनी गंगाजीवर हमला केला, परंतु गंगाजी हा कसलेला योद्धा होता. थोड्याशा प्रतिकारानंतर त्या सैनिकांनी ठार मारले. गड मराठ्यांच्या ताब्यात आला. महाराजांनी गडास भेट दिली व त्याचे आकर्षक रूप पाहून त्यास मनमोहनगड असे नाव दिले. बहादूरगडाची मोहीम. बहादूर खानाने पुण्याच्या पूर्वेस 24 कोसांवर पेडगाव वसवून तेथेच बुलंद कोट तयार केला व त्यास बहादूरगड असे नाव दिले. तो आता निवांत होता. मराठे रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकात गुंतले होते. आपण स्वारी करणार नाहीत असे त्याला वाटत होते, परंतु हंबीररावांनी धनाजी जाधव, संताजी व बहिर्जी घोरपडे, नागोजी जेधे अशा तरुण योद्ध्यांसह 9,000ची कडवी फौज घेतली व सरळ बहादूरगडाचा रस्ता धरला. पेडगाव जवळ येताच हंबीररावांनी सेना थांबवली. 2,000 सड्या स्वारांचे तुकडी बाजूला काढली. त्यांना सूचना देण्यात आल्या. हर हर महादेवची गर्जना झाली. सैन्य निघून गेले. उरलेले 7,000 सैन्य पुढे जाऊ लागले. पहिली तुकडी आडबाटेने पेडगाव टाकून पूर्वेला गेली व नंतर माघारी वळली. पूर्वेकडून त्यांनी पडेगाववर स्वारी केली. त्यावेळी हंबीरराव पश्चिमेला सैन्यासह दबा धरून शांतपणे बसून होते. हाकेच्या अंतरावर माणसे पेरलेली होती. आवाजाच्या माध्यमातून एकाकडून दुसरीकडे संदेश जात असे. सेनापतीच्या कानावर टिटवीचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आला. नजरेने सर्वजण तयार झाले. पहिल्या तुकडीचा हमला बहादूरगडाच्या छावणीवर झाला होता. बहादूर खानाने फौज गोळा केली व तो मराठ्यांना सामोरे गेला. हजारो मुघल सैनिक एकामागोमाग एक मैदानात उतरतच मराठ्यांचा पराभव होऊ लागला. मानाजी भोसले द्वेषाने लढत होता, पण खान सैनिकांचा प्रचंड मारा त्यास असह्य होऊ लागला. माघार घेता घेताच मराठ्यांनी चक्क रणांगणातून काढता पाय घेतला व ते रणांगण सोडून पळू लागले. आता बहादूर खानास चेव आला. तो वेगाने मराठ्यांचा पाठलाग करत खूप दूरवर गेला. आता छावणीमध्ये जास्त सैनिक शिल्लक नव्हते. हंबीररावांनी 7,000 फौजेनिशी छावणीवर आक्रमण करून सर्व साहित्य लुटले व सरळ परतीचा रायगडाकडे जाणारा मार्ग धरला. बहादूर खान विजयाच्या उन्मादात परत फिरला. पेडगावला येऊन पाहतो तर त्याचे सर्वस्व लुटले होते. त्याच्याजवळ सैन्य सोडून काहीही राहिले नाही. हंबीररावांनी हे धन स्वराज्यात यशस्वीपणे परत आणले. 1 कोटी रुपयांची लूट सापडली. 200 जातिवंत घोडे मिळाले. कर्नाटक मोहीम. राज्याभिषेकानंतर महाराजांच्या समवेत सेनापतींनी कर्नाटक मोहिमेत अतुल पराक्रम केला. खानदेशात घुसून त्यांनी धरण गावाकडचा रस्ता धरला. कुतुबुद्दीन खेकशी नावाच्या मोगली फौजदाराने त्यांना विरोध केला. त्याचे 300 लोक पहिल्याच हमल्यात सेनापतींनी ठार मारले. खेकशने मराठ्यांच्या तलवारीची चव पाहिली व तो औरंगाबादेस पळून गेला. मराठी सेनेने धरण गावात प्रवेश करून इंग्रजांच्या वसाहती लुटल्या. कारण सुरतेत इंग्रजांनी बंदुकींची भाषा वापरली होती. महाराज पन्हाळ्यावर अडकले तेव्हा सिद्दी जोहरला इंग्रजांनी तोफखान्यासह मदत केली होती. प्रचंड लूट पुन्हा एकदा रायगडावर आणली. हंबीररावांचा खानदेश, बागलान गुजरातमध्ये, अहमदाबाद
बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूर, जालनापूर असा नर्मदपर्यंत संचार होता. दक्षिण दिग्विजयाची मोहीम. दक्षिणेमध्ये दिग्विजय करण्यासाठी महाराजांच्या सोबत आता सेनापती हंबीरराव निघाले होते. एका मोहिमेनंतर दुसरी, तिसरी अशा एकसारख्या मोहिमा, सतत धावपळ, युद्ध, रणांगण, डावेच यातच सेनापतीचा जास्त वेळ जाऊ लागला. स्वतःसाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. सततची दगदग होती, परंतु स्वराज्यवाढीसाठी सेनापतींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडताना स्वराज्याचा मित्र झालेल्या कुतुबशहास महाराजांच्या सोबत भेटावयाचे होते. वेलोरचा लढा. जिंजीसारखाच वेलोर हाही महत्त्वाचा किल्ला होता. वेलोर हा अभंग असल्यामुळे शत्रूला तो दुभंगता येत नव्हता. त्याचे बांधकाम अतिशय चिवट व मजबूत होते. 2 गाड्या एकाच वेळी तटावरून जाऊ शकतील असा मजबूत व रुंद तट होता. या कोटाच्या आत 5 फेऱ्यावर फेरे असणारा पडकोट होता. कोटाच्या बाहेर पाण्याचा अंत लागत नव्हता, कारण तेथे खंदक होता आणि खंदकात असंख्य सुसरी विचार करून योजना आखून सोडल्या होत्या. या किल्ल्याचा किल्लेदार हा स्वतः एक प्रचंड सामर्थ्यशाली किल्ला होता. या आदिलशाही किल्लेदाराचे नाव आहे अब्दुल खान. तो हसबी मुसलमान होता, कडवा होता. जिंजीच्या मार्गानेच, त्याच तंत्राने वेलोरही आपल्या ताब्यात यावा अशी महाराजांची इच्छा होती. जिंजीला जो नसीर मोहम्मद किल्लेदार होता, त्याच्या मार्फत अब्दुल खानास फितूर करण्याचे महाराजांनी प्रयत्न केले, परंतु तो महाराजांना वश झाला नाही. शेवटी महाराजांनी व हंबीरराव मोहितेंनी किल्ल्यास वेढा टाकला. किल्ल्यात भरपूर अन्नधान्य व कडवे सैन्य होते, त्यामुळे हंबीररावांनी तेथेच आपली छावणी टाकली. ताब्यात असणाऱ्या मुलखाची व तेथील रयतेची सोय, गरजा भागविण्याचा उपाय मोहितेंनी सुरू केला. महाराजही शांत बसले नव्हते. सर्व प्रदेशाची पाहणी करून वेलोरच्या शेजारच्या 2 डोंगरांची महाराजांनी निवड केली व तेथे भक्कम किल्ले उभारण्याचे काम सुरू झाले. हेच ते इतिहास प्रसिद्ध साजरा आणि गोजरागड होय. हंबीरराव व शिवाजीराजे जरी युद्धावर होते, तरी राज्यांची घडी व्यवस्थित होती. महाराष्ट्रात मोरोपंत, अण्णाजीपंत, दत्ताजीपंत हे मंत्री होते. ते तिघे 3 विभाग सांभाळत होते. सोयराबाईच्या ताब्यात रायगड होता. शंभूराजांच्याकडे शृंगारपुराचा कारभार होता. अण्णाजीपंत सुरनीस महसुलाचा कारभार पाहत असत. आता वेलोर प्रांती, बेंगलोर प्रांती म्हणून या रघुनाथपंतांच्या साहाय्याने मोहिते प्रदेशाची व्यवस्था लावत होते. हरजीराजे महाडिक, संताजीराजे, विठ्ठल पिलदेव, अत्रे हे प्रदेशाच्या व्यवस्थेसाठीच मोहिते यांच्याबरोबर राहणार होते. जनार्दनपंत आणि रघुनाथपंत हनुमंत हे दोघे एकोजी राजांना सोडून शिवाजी महाराजांच्याकडे दक्षिण स्वारीची योजना घेऊन आले होते. त्यामुळे सध्या हंबीरराव त्यांच्याबरोबर जपूनच वागत होते. आता महाराजांनीच रघुनाथपंतांना मजुमदारी देऊन 1,00,000 होऊन बक्षीस दिले व जिंजीचा विधिवत त्यांच्याकडे जबाबदारीने दिला. सरसेनापतींनी आता जातीने दुर्लक्ष झालेल्या वेलोरच्या लढ्याकडे लक्ष दिले. त्यांनी ताबडतोब काही मोजक्या लढाऊ तुकड्या वेलोरकडे पाठवून दिल्या. मध्येच एकोराजांनी संताजीराजांच्यावर हमला करून त्यांचा व रघुनाथपंतांचा पराभव केला. हा पराभव धुवून काढण्यासाठी रात्रीच्या वेळी हंबीररावांच्या सैन्याने एकोजी महाराजांच्या सैन्यावर अचानक गनिमी काव्याने हमला केला आणि विजयही संपादन केला. धन्य त्या हंबीररावांची. कोणत्याही प्रकारे विश्रांती न घेता ते लढत होते. त्यांना दुःख एवढेच होते की शत्रू सैन्याबरोबर लढण्याऐवजी दुर्दैवाने मराठे मराठ्यांच्या बरोबर लढत होते. आपलीच माणसे मारली जात होती. आपलीच शक्ती कमी होत होती. पण हे कोण कोणास सांगणार? जो तो आपल्या ध्येयाच्या व यशाच्या नादात होता.
अहिरी गावाजवळच्या या युद्धात मराठ्यांच्या हाती 1000 घोडे व इतर लूट मिळाली. शिवाजी राजांना हंबीररावांचा स्वभाव माहीत होता. ते एकोजींनी पूर्ण नामोहरण करतील म्हणून त्यांनी सेनापतींना आदेश दिला. राज्य बुडवू नये. एकोजींनी आता तंजावर प्रांती राहून द्यावे. किती दूरदृष्टी होती महाराजांची. महाराजांचा समोरच्याला त्याग समजला नाही तरी महाराज स्वराज्यासाठी त्याग करीत होते. आता हंबीरराव व रघुनाथपंतांनी वेल्लोरवर हमला केला. किल्ल्यातील फौजेत साथीचा रोग पसरला होता. सर्व बाबींचा विचार करून अब्दुलखान सेनापतींना शरण आला. वेल्लोरवर मराठ्यांचा भगवा पुन्हा फडकला. आकाशात आरोळी घुमली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हंबीरराव स्वराज्यासाठी सातत्याने लढतच होते. विजय मिळवत होता. स्वराज्य वाढत होते. वाढलेल्या स्वराज्याची नीट व्यवस्था लावायची होती. त्यासाठी सैन्य भरती करणे, नवतरुण सैन्यास प्रशिक्षण देणे, अनेक लोकांना आपल्या कामात सामावून घेऊन त्यांना रोजीरोटी उपलब्ध करून देणे, अशी कामे आता सेनापतींनी सुरू केली होती. संभाजी राजेंना दिलेरखानाच्या गोटात पाठवायचे. मग तो कर्नाटकाचा सुभेदार शहा मुअज्जमला भेटेल व त्याच्याकरवी त्याच्या सैन्यदलाची इतर राजकारण साधता येईल असा मानसी विचार करून त्यांनी सरसेनापतींना हे सांगितले. स्वतःच संभाजींनी सज्जनगडावरून पळून जाऊन कोरेगावच्या छावणीत दिलेरखानात सामील होण्याचे राजकारण खेळावे असा नवा विचार निनाद बेडेकर, सचिन कानिटकर, वा शेवडे अशा मातब्बरांनी व्यक्त केला आहे. परंतु तो योग्य वाटत नाही. महाराज अशा प्रकारे राजकारण करतील असे वाटत नाही. कारण संभाजीराजेंच्या बद्दल त्यांच्या मनात नितांत प्रेम होते आणि इतिहासात आपणास काय वाटते असा विचार करून चालत नाही, तर कागदपत्र, बखरी, रुमाल व तत्सम साधनांचा आधार घ्यावा लागतो. महाराजांच्यामुळे जर संभाजीराजे मोगलास मिळाले तर अथणीसारख्या बाजारपेठ दिलेरखानाने जाळली. हजारो तरुणांचे शिरकाण केले. हजारो बायकांनी विहिरीत उड्या मारून आत्महत्या केल्या. त्यावेळी संभाजीराजे दिलेरखानासोबत होते. त्यांनी त्यास प्रतिकार का केला नाही? संभाजीराजेंच्या या गृहभेदास सेनापती हंबीररावांनी कोणत्या मुद्द्यावर पाठिंबा दिला? अण्णाजी दत्तो, मोरोपंत अशा जाणकारांना महाराजांनी अंधारात का ठेवले? त्यांना विश्वासात का घेतले नाही? महाराजांची ही अतिविश्वासू माणसे होती. भोपाळगडचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा असताना संभाजीराजे युद्ध न करता प्रवेशद्वारात उभे राहिल्यामुळे किल्लेदार दिलेरखान युद्ध न करता गडात शिरला व तेथील 500 मावळ्यांचे हात तोडले. त्यावेळी संभाजी महाराज गप्प का होते? असे अनेक प्रसंग आहेत जे राजेंच्या समोर घडले, परंतु ते गप्प राहिले. धर्मासाठी, देशासाठी हौतात्म्य पत्करणे शूरवीर राजे अशा प्रकारचे राजकारण करतील हे संभवत नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांनी शंभूराजांना मुघलांना सामील होण्यास सांगितले हे खरेच वाटत नाही. सेनापती व भूपाळगडचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा आणि विठ्ठल भालेराव यांनी संभाजीराजे गडावर आल्यामुळे तोफा डागल्या नाहीत. गड त्यांच्या स्वाधीन केला. हे सेनापती हंबीररावांना रुचले नाही. अशा प्रकारे युद्ध न करता गड विनासायास शत्रूच्या ताब्यात जाणे स्वराज्यास धोकादायक आहे. ही गोष्ट सेनापतींनी जाणली. त्यांनी त्वरेने महाराजांची गाठ घेतली. महाराज संतप्त झाले. त्यांनी सेनापतीस आदेश दिला, कोणत्याही व्यक्तीपेक्षा स्वराज्य महत्त्वाचे. सेनापती सर्व किल्लेदारांना आणि अधिकाऱ्यांना हुकूम रवाना करा. प्रत्यक्ष युवराज समोर आले तरी गोळा टाका. हत्यार थांबवू नका. गड सोडू नका. कारण स्वराज्य हे आपणा सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. आपण सर्वांपेक्षा मोठे आहे. हंबीररावांच्या मनासारखे घडले. आता अधिक सावध राहणे गरजेचे होते, नाहीतर काळ सोकावणार होता. स्वराज्यात गाफील माणसांचे काय काम? विजापूरचे राजकारण. आदिलशाही बुडवण्यासाठी दिलेरखान संभाजी महाराजांच्या समवेत विजापूरवर चाल करून गेला. त्याचवेळी आदिलशाही वाचवण्यासाठी महाराज आपल्या सैन्यासवे निघाले. 10,000 सैन्य पुढे पाठविले.
पंतप्रधान मोरोपंतांना आपल्या समवेत घेऊन निघाले. महाराजांना ससैन्य शहरात घेण्यास सिकंदर आदिलशहा तयार होईना, म्हणून सैन्य दिलेरखानाच्या समाचारास ठेवून महाराज मोरोपंतांसह हंबीररावांना मदत करण्यासाठी त्यांना येऊन मिळाले. तोपर्यंत हंबीररावांनी अतिशय सावधपणे योजना आखून ती अंमलात आणली होती. सांगोला प्रांतावर आनंदरावांनी स्वारी करावयाची आणि जालनापुरावर महाराजांच्या सह हंबीररावांनी आक्रमण करावयाचे. मुक्काम कुठे करायचा, पळवाटा कोणत्या आहेत, संरक्षणाची सुरक्षित ठिकाणे कोणती, या सर्व बाबींचा विचार सेनापतींच्या मनात सातत्याने फिरत होता. तेवढ्यात महाराजांनी सेनापतींना एक महत्त्वाची व वेगळीच बातमी सांगितली. त्यांनी हंबीररावांना जोखीम स्वीकारताना आनंद झाला. महाराज म्हणाले, सेनापती, महत्त्वाचे आणि जबाबदारीचे काम आहे. युवराज दिलेरखानाकडून निघून विजापुरात येतील. त्यांना सुरक्षित पन्हाळगडापर्यंत घेऊन जायचं. आम्ही जालनावरची स्वारी पूर्ण करून तातडीने पन्हाळगडावर येत आहोतच. तोपर्यंत युवराज पन्हाळगडावर राहतील व आपले विश्वासातील माणसे त्यांच्या समवेत असतील. इतरांना मज्जाव राहील. आपण स्वतः या कारवाईत जातीने लक्ष घाला. आम्ही पुढे जाऊ. आपण इतर व्यवस्थेच्या मागे लागा. येतो आम्ही. या कामात हंबीररावांच्या मनावर प्रचंड ताण होता, परंतु त्यांनी आपली निवडक माणसे घेतली व पन्हाळगडापर्यंत युवराजांना घेऊन त्यांच्या तुकडीसह सुरक्षित पोहोचले. संभाजीराजांसाठी सेनापतींनी खास असे विठ्ठल त्रिंबक, सोमाजी नाईक बंकी, सूर्याजी कंक अशी जाणती मंडळी ठेवली. पन्हाळगड पुन्हा एकदा जागता झाला. पन्हाळगडचे किल्लेदार होते संताजी घोरपडेंचे पिताजी म्हाळोजी बाबा घोरपडे. घोरपडीसारखे चिवट आणि तलवार बहाद्दर, युद्ध हा त्यांचा श्वास होता. युद्धतंत्र हे त्यांचे जीवन होते. शूरत्व त्यांच्या नसानसात भरलेले होते.